बातमी येवलातून आहे। येवला नगरपालिकेच्या मतदानानंतर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्यानं स्ट्रॉंग रूममध्ये सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन सुरक्षित ठेवण्यात आले असल्यानं पोलीस कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। याच येवला नगर परिषदेतील स्ट्रॉंग रूम बाहेरून आढावा घेतला आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र पटाव यांनी। राज्यामध्ये सर्वच नगर परिषद निवडणुका पार पडल्या असून काही नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी ही 21 डिसेंबर होणार असून यावेळी आपण येवला नगर परिषदेच्या आवारात उभा आलो। या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहे। 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने या मतपेट्या या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या असून या ठिकाणी मोठ्या संख्येने येवला शहर पोलिसांचा बंदोबस्त तसेच SRPचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। तर दुसरीकडे बघितलं तर जे नगराध्यक्ष राष्ट्रवादी तसेच शिवसेना यांचे खासगी सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले। एकूणच बघितलं तर कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याकरता हा तगडा बंदोबस्त या येवला नगर परिषद इथे करण्यात आला असून मतदान यंत्र या सुरक्षा कक्षामध्ये ठेवण्यात आलेले। एकूणच बघितलं त्या ठिकाणी CCTV यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात आली असून एकूणच 21 डिसेंबरला ही मतमोजणी होणार असेल तोपर्यंत हा स्ट्रॉंग रूम बाहेर तगडा बंदोबस्त यावेळी येवला नगर परिषदेत दिसून येत आहे। नरेंद्र पटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।